सत्ता मुरारी वासना गणपती सत्ता मुरारी वासना गणपती सत्ता मुरारी वासना गणपती सत्ता
सावळाची नयना दिसतसे हरपली सत्ता मुरारी वासना हरपली सत्ता मुरारी वासना काय करू माये सावळा काय करू माये सावळा सांगितला प्रश्न निवृत्ती सांगितला प्रश्न निवृत्ती बाप माझे करू सावळी चिंतामणी महाराज शेटे त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज. फुली चिंता निमाली वासना हर फुली चिंता निमाली वासना हर फुली सत्ता निमाली वासना हर फुली सत्ता मुरारी वासना हर फुली सत्ता मुरारी वासना हरिहर बरी सत्ता मुरारी वासना हर बरी सत्ता मुरारी वासना
आपली सत्ता मुरारी वासना सावळाचे नयना दिसतसे काय करू माये सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने बाप रुक्मा देवरो सावळी तेज शेज बाज निज कृष्ण सुखे काय करू माये सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मावळवेद विश्वाभासू नवलोदयला चंडांसू अद्वया अब्जिनी विकासू वंदू आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कमिनी हे शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती हरपली सत्ता मुरारी वासना सावळाची नयना दिसतसे काय करू माये सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने प्रस्तुत सेवेला निवडलेले गवळण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय त्यांची 3 कडव्याचे आहे। या गवळणीतून ज्ञानोबाराय गवळणीनं बालकन्हैयाचं रूप पाहिलं आणि पाहिल्यामुळं त्यांच्या ठिकाणी असणारी जे काही सत्ता म्हणजे जीवदशा ही जीवदशा नष्ट झाली आणि पुन्हा त्यांच्या ठिकाणी असणारी जी वासना ही वासना जागच्या जागी मात्र मुरून गेलेली आहे। पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे महाराज पुढं म्हणतात हे मला माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथानं वर्म सांगितलं काय करावा। दुसऱ्या कडव्यात पुढं महाराज म्हणायला लागलेले आहेत की जो काय सावळा श्रीकृष्ण आहे तो बाजावर शेज म्हणजे बाज किंवा अंथरुण त्या अंथरुणावर मला सगळीकडंच त्या कन्हैयाचं दर्शन होत आहे। शेवटच्या कडव्यामध्ये बाप रुक्मादेवरू सावळी येते शेज बाज निज कृष्ण सुखे आत्मसुखच मला सगळीकडे दिसायला लागलेलं आहे। शेवटच्या कडव्यात म्हटलेलं आहे। या गवळणीवर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र बजाजनगर विठ्ठल मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमनानिमित्तानं हा कार्यक्रम त्याला आपण बीज उत्सव असं म्हटलं काय म्हणजे द्वितीयाला जगद्गुरु तुकाराम महाराज भूलोकातून वैकुंठाला गेलेले भूलोकात आले काम झालं आणि मात्र बीजेच्या दिवशी वैकुंठाला निघून गेले। त्या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम अनेक वर्षापासून चालू आहे आणि या चालू कार्यक्रमामध्ये काल्याची कीर्तन सेवा तेव्हापासून आतापर्यंत
माझ्याकडं आहे हे मंदिर कमिटी या सर्वांच्या वतीनं ही कीर्तन सेवा माझ्याकडं आहे आणि याच मंदिरामध्ये असणारे अप्पा महाराज गायके त्यांचे बरेच दिवस संस्था चालू होती, पण मधात कोरोना आला आणि कोरोनानं आता सगळ्याला झटका दिला. तर मग आता ह्या कोरोना काळामध्ये बऱ्याच संस्था बंद पडल्या, कारण स्वतःचा जीव स्वतःला वाचायचं पडलं तर बाकीच्याचं काय. अहो 4 ढानला बळत पोरं का गावाकडे काढून दिले. बाबा तुमच्या घरच्यानं बोलिलं, तुमच्या माईनं बोलिलं, तुमच्या बापानं बोलिलं, बळच मुलं काढून दिली. त्या काळामध्ये ही संस्था बंद पडली, तरी पण मात्र या ठिकाणी अनेकही अहोरात्र संस्थेचे कार्य चालू आहे. असे असणारे ठिकाणं, या ठिकाणावर बीज उत्सवानिमित्तानं कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला गावातली परिसरातली सर्व मंडळी आहे. बजाजनगर जागृत हनुमान मंदिर तिथले सर्वच काही कार्यकारी मंडळ देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. पुन्हा आजूबाजूचे जे कोणी असतील ते पण या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आमच्याबरोबर नवीनच आज आलेले उत्तम बाप्पा हे पण आलेले, नवीन नाहीत म्हणा, पण आज या ठिकाणी आले. आणि पुन्हा प्रल्हाद नानाचं जात हे गावच झालं समजायचं, ते पण मात्र या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले आहे. आता गायक वादक मंडळी सर्वच आहे. आता सगळ्याचे नावं घेणं शक्य नाही. आता एखाद्याचं नाव घ्यावा आणि एखाद्याचं नाही घ्यावा, मग जरा अवघड झालं. म्हणून सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आजचा कालाप्रसंग आहे आणि कालाप्रसंगामध्ये बालकन्हैयानं ज्या गोकुळामध्ये लीला केलेल्या आहेत त्या लीलेचं मात्र वर्णन करायचं असं साधू संतांचा दंडक आहे. या न्यायानं आरंभाला मात्र गवळण घेतल्या जाते, त्या गवळणीवर थोडंफार चिंतन केल्या जातं आणि नंतर गोकुळामध्ये ज्या बालकन्हैयानं लीला केल्या त्याचं वर्णन केल्या जातं. आता पहिल्यानं या गवळणीमध्ये ज्ञानोबारायांनी काय म्हटलेलं आहे, त्या गोकुळामधल्या असणाऱ्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीचा विषय मात्र कन्हैया झालेला होता. महाराजांचं म्हणणं आहे, एक विषय येतो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, आंध बैरे हे प्रेत लोकाचारी, त्याची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ एक गवळण म्हणू लागले, हे बघा बाबाई, आमच्या घरच्याला सगळ्यालाच कृष्ण आवडतो. काय झालं, एकदा म्हणले देराला मी वाढायला बसले आणि वाढायला बसल्याच्या नंतर मी अगोदरच ठरलं होतं की कन्हैयाचं नाव येऊ द्यायचं नाही, कारण कन्हैयाचं नाव घेतलं, काय सांगा तुम्हाला, तर ते कन्हैयाचं नाव घेतलं की मी देहभान विवर्जित होतो, मला देहाचं भान राहतच नव्हतं. वाढता वाढता तिथं पुन्हा आमचे सासरे देखील, त्या सासऱ्याला देखील कन्हैया फार आवडत होतो. आमच्या घरातल्याला सगळ्यालाच कन्हैया आवडत होता. आता आपला जर आपण विचार केला, कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही, परमार्थ गड्याला आवडतो महिलाला आवडत नाही, महिलाला आवडतो तर गड्याला आवडत नाही, किंवा दोन्हीला आवडतं मुलाला आवडत नाही. कुठे काही एक आहे, एक नाही. पण त्या गवळणीचं म्हणणं आहे की आमच्या घरातल्याला सगळ्याला कृष्ण आवडत होता, म्हणून त्यांचा विषय कृष्ण झालेला होता. बघा आता विषय जर सांगायचा झाला, कन्हैया त्यांचा विषय झाला. वास्तविक पाहिला आपला विषय आहे, पण गवळणीचा विषय राहिला नाही.
तर गवळणीचा विषय कन्हैया झालेला होता. म्हणजे हे वाक्य ध्यानात आलं का? गवळणीचा विषय राहिला होता का? गवळणीचा विषय कृष्ण झाला होता. आता यातला अंतर कळालं की नाही कोण? गवळणीचा विषय होता का गवळणीचा विषय कन्हैया होता? जोपर्यंत विषय राहतो तोपर्यंत कन्हैयाचं दर्शन होत नाही. आता हे विषय लक्षात आला का नाही कोणाला माहित? जोपर्यंत आपला विषय राहणार तोपर्यंत कन्हैयाचं दर्शन होणार नाही. आणि जेव्हा कन्हैया विषय न राहता कन्हैया विषय होईल त्यावेळेला मात्र कन्हैयाचं दर्शन होईल. मग आता बघा आपल्याला काय करायचं तर आपल्याला विषय ठेवायचा का विषय कन्हैया करायचा, आता हे आपल्यावर अवलंबून. आणि पुन्हा हीच वेळ बरं का, पुन्हा नाही. एक वाक्य आहे बघा, काय वाक्य माहिती? अभी नाही तो अभी नाही तो कभी नाही. जर या देहात नाही तर मग पुढच्या देहात नाही. विठाला विठाला अभी नाही तो कभी नाही याचे अनेक अर्थ होऊ शकतात. पण आपल्या कामापुरता अर्थ एवढाच आहे, या देहात नाही तर मग पुढच्या देहात नाही. याचे देही घडे देवाचे दर्शन, याचे देही घडे देवाचे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. शब्दाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपण शब्द ऐकत नाही असं नाही, काय शब्द ऐकत नाहीत असं नाही, पण त्या शब्दाकडे आपलं लक्ष राहत नाही. आणि जेव्हा आपलं शब्दाकडे लक्ष राहील तेव्हा नक्की शब्दातलं कळण हे जाणार. महाराजांचं म्हणणं आहे, याच देही घडे देवाचे दर्शन आणि काही ज्ञान नाही कोठे. आता समजा कल्पना करा आपण या विठ्ठल मंदिरात आलो. मग आता विठ्ठल मंदिरामध्ये आपण आलो तर आपल्याला विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन होईल. आता या जाग्यावर कोणताही पशु आला, याच जाग्यावर कोणताही पक्षी आला तर त्यांना देवाचं दर्शन होईल का नाही? या ठिकाणी पशु आलेले, पक्षी आलेले आहेत, चिमण्या, कावळे हे सगळे झालेले आहेत. मग आता यापैकी विठ्ठलाचं दर्शन कोणाला होईल सांगा?
इथं जागा पुरली नाही बघा ह्या पशु पक्ष्याला किडा मुंगीला. या सगळ्यापैकी कोणाला दर्शन होईल? काय म्हटले? कोणाला दर्शन? नाही नाही नाही, आपला विषय त्याला एवढे पशु आलेले, एवढे पक्षी आलेले आहेत, एवढे किडा मुंगी वगैरे सर्व आलेले आहेत. या सर्वांमध्ये नेमकं देवाचं दर्शन कोणाला होईल? आता एवढं लक्षात येत नाही म्हणजे अवघडच आहे. कोणाला होईल? पशुला नाही, पक्ष्याला नाही, किडा मुंगीला नाही, तर देवाचं दर्शन होईल फक्त त्या मनुष्य देहातल्या जीवाला. म्हणून तुकाराम महाराजांनी केवढं गोड प्रमाण दिलं. याच देही घडे देवाचे दर्शन आणि काही ज्ञान नाही कुठे. म्हणून माणसानं आणि देवाचं दर्शन व्हावा असं ज्याला कोणाला वाटत असेल त्यांचा विषय न राहता त्यांचा विषय देव झाला पाहिजे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. विषय येतो त्यांचा झाला नारायण. त्या गोकुळातला गोप गोपीचा विषय नारायण होता. विठाला विठाला. बालकन्हया झालेला असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी असणारी जी काय जीवदशा आहे ती जीवदशा नष्ट झाली. पहिल्या कड्यात म्हटलं हरपरी सत्ता मुरारी वासना सावळाची नयन दिसतसे. महाराज म्हणतात त्या गोप गोपीचा विषय राहिला नाही तर कन्हया विषय झाला. हे बघा म्हणून तर एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी तिथे व्हावा पोटी अनुता. हे म्हणजे काय आपलं लहान लेकराचा खेळ असतो तसा काही खेळ नाही. आणि हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे माणसं. आपलं मोकळा खेळ आहे. मोकळं म्हणजे एकदम मोकळं. झालं दर्शन तर झालं, नाहीच नाही झालं त्याच्यात काय. कळसाचं दर्शन झालं की मोक्ष मिळाला तो. देवाचं दर्शन झालं काय न झालं काय
महाराजांनाच म्हटलेला आहे तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकारा. मोग कळसाचं दर्शन झालं ना माणस आपल्याला तर समाधानच झालं. बास तू कल्याण काय झालं. म्हणजे माणसं संसारामध्ये गांभीर्यानं संसार करतात. नाही हे केलंच पाहिजे. तसं आपलं गांभीर्य नाही का काही. नाही 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 आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताह चालू झाला आपल्याला 7 दिवस राहिलंच पाहिजे. त्याला म्हणायचं गांभीर्यानं घेतलं. नाहीतच काय आपण असलं काय नसलं काय चलतच आहे आणि चालणारच आहे. तुझ्यावरतून थोडंच राहणार. पण तुझं तर राहिलं ना विठाला विठाला. माणसानं जसं संसारामध्ये मनुष्य गांभीर्यानं संसार करत असतो बरं का. याच्यापेक्षा किती पटीनं तरी परमार्थ गांभीर्यानं जर घेतला ना तर महाराज म्हणतात याच देही याच डोळा आणि भोगो मुक्तीचा सोहळा. पुन्हा आपल्याला दुसरा जन्म घेण्याचं कारण पडणार नाही. याच देहामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त होऊ शकते. पण गांभीर्यानं घेतलं. मुद्दा आपला विषय झालेला आहे. अनेक वेळेला विषयाचं चिंतन करत असताना साधू संतांनं विषयाचं चिंतन केलेलं आहे किंवा विषपेक्षा देखील विषय कठीण आहे. विष माणसाला एकदाच मारतो. लक्षात आलं. विष माणसाला एकदाच मारतो पण विषय ना वारंवार माणसाला मारतात. शब्द स्पर्श रूप रसगंध. एक जन्म झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, चौथा झाला की 5वा. मग म्हणावं लागतं किती वेळा जन्म यावे किती व्हावे भजी. हे कशाबद्दल सांगायला आहे. मग आता विष बरं का विषय बरे. 20 बरे का विषय बरे म्हणजे घ्यायचं. अहो विषय बरं नाही विषय बरं नाही फक्त कन्हैयात बरा. विठाला विठाला. त्या गवळणीचा विषय विषय राहिला नाही तर गवळणीचा विषय कन्हैया झाला. आणि कन्हैया झालेला असल्यामुळं खाता पिता उठता बसता झोपताना देखील कन्हैयाचंच दर्शन. एक गवळण यशोदा मातेला म्हणते यशोदा आई मला रात्री कन्हैयाचं अंथरुणावरच दर्शन घ्या. विठाला विठाला. मला अंथरुणावरच कन्हैयाचं दर्शन झालं. दुसरी गवळण तर म्हणते कन्हैया माझ्या दृष्टीपासून दूर होतच नाही. कन्हैयाचं मला दर्शन होतं. मग आता कन्हैया जर दिसू लागला तर मग तिथं मात्र जीवदशा राहीलच कशी. या दृष्टीनं म्हटलेलं आहे हरपली सत्ता पुढं मोराली वासना. वासना बरं का. आता ह्या बाकीच्या वासना नाही ज्याला आपण सद्वासना म्हणतो. सद्वासना म्हणजे ही सद्वासना केव्हा निर्माण होते कल्पना आहे तर एक माऊलीची उभी आहे बघा. जे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साकडी तुका उनियाला पहाडी सद्वासनेच्या. जे तो विषयाची दाट झाडी या विषय रूपी दाट झाडीतून आणि काम क्रोधाच्या साखळीतून
बाहेर येतो तेव्हा तो सद्वासनेच्या पहाडावर येतो. तुकाऊन याला पहाडी सद्वासनेच्या, आणि ती सद्वासना कन्हैयाचं दर्शन झाल्यामुळं ती सद्वासना जागच्या जागीच मुरून गेलेली. हरपली सत्ता मुराली वासना, सावळाची नयना दिसतसे. पहिल्यानं देव विषय झाला पाहिजे. देव विषय झाला की जीवदशा राहत नाही. जीवदशा राहिली नाही की वासना राहत नाही, आणि वासना नाही राहिली की मग कन्हैयाचं सर्वत्र दर्शन होतं. विठाला विठाला. आता आपलं आंधळ्यासारखं आहे बघा. आता सांगितलं जातं इथं विठ्ठल मंदिर आहे, इथं पांडुरंग आहे, आणि मग आपण ते आंधळ मनुष्य काय करतं, चापाचापी करतं. हो, हे मंदिर आहे होय, हा हे पांडुरंग आहे, या रुक्मिणी आई साहेब आहे, हे ज्ञानेश्वर महाराज आहे, हे तुकाराम महाराज आहे. मग आता त्यांना मंदिरही दिसत नाही, हा, पुन्हा पांडुरंग दिसत नाही, रुक्मिणी आई साहेब दिसत नाही, ज्ञानोबराई दिसत नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज दिसत नाही. फक्त मात्र हात लावून तेवढं मनुष्य दर्शन घेतात. आता तसं साधू संतांना किंवा परमात्म्याचं सर्वत्र दर्शन त्या गवळणीला झालेलं आहे. गवळणीला सर्वत्र कन्हैयाचं दर्शन झालं, पण आपल्याला मात्र सर्वत्र कन्हैयाचं दर्शन होतं का? मग त्यांना झालं ना, आपल्याला का होत नाही, याची पण माणसानं तपासणी केली पाहिजे. त्याला हार घातला, आपल्याला हार घातला नाही का, माणसं तपास करतात ते ना, कशामुळं आपल्याला हार घातला नाही, आणि त्यालाच काय म्हणून हार घातला, याचं माणसं काय शहानिशा करतात. बरोबर आहे, शहानिशा करतात ना. त्यांना हार घातला, आपल्याला हार का घातला नाही, त्याचं नाव घेतलं, आपलं नाव का घेतलं नाही, याची माणसं शहानिशा करतात. हे जसं आहे ना, तसं आपणही गवळणीला कन्हैयाचं दर्शन झालं, गोपाळाला कन्हैयाचं दर्शन झालं, आणि जिथं तिथं पुन्हा दर्शन झालं. तुकाराम महाराजांना जिथं तिथं कन्हैया देवाचं दर्शन झालं, आणि आपल्याला का दर्शन होत नाही, हे असं कधी माणसाला वाटतं का? हा, व साधू संतांना सांगायले की परमात्मा सर्वत्र आहे. मग सर्वत्र जर परमात्मा आहे, तर मग आपल्याला का दिसत नाही, आपल्यामध्ये अशी काय उणीव आहे, याचा कधी मनुष्य शोध घेत नाही. आपल्यामध्ये उणीव काय आहे, तर आपला विषय आहे, हीच आपली मुळात उणीव आहे. विठाला विठाला. विषय देव झालेला आहे, मनोभाव जीव दशा राहिली नाही, वासना राहिली नाही, म्हणून त्यांना सगळ्यामध्ये दर्शन व्हायला लागले. महाराजांनी म्हटलं ना, सबही विसरू देखे गोपाळ, सबही विसरू देखे गोपाळ. आणि सगळ्याचा जेवढा विसर पडत असतो, तेव्हा मात्र कन्हैयाचं दर्शन होतं. म्हणून सबही विसरू देखे गोपाळ. आपल्याला जर पुढं चालून वय झाल्यावर जर विसरू लागलं तर त्याला वाईट वाटतं. अहो, बिना साधनेचा जर विसर पडत असेल तर काय बिघडलं. महाराज पहिल्यासारखं बुद्धी काम तरी नाही करू दे ना, बरं झालं. काय करायचं आता,
नाही आता पहिल्यासारखं आठवत नाही. आणि फोन समोर आलेलं ते ओळखू पण यायला नाही. एवढी ओळखू काय करायचं. विठाला विठाला हा देव ओळखेला पुन्हा काय ओळखायचं शिल्लक राहिलं. खरं लक्षात आलं. या बाकीच्या ओळखी काही खऱ्या नाही, पण देवाची ओळख झाली पाहिजे. जाणे भक्ता जिव्हाळा, जिव्हाळा, जाणे भक्ता जिव्हाळा, भक्ता ठिकठिकाणी प्रमाण आहे. जाणीव भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तर आपला विषय झालेला होता. महाराजांचं म्हणणं आहे की सगळ्यामध्ये देव आहे, तो आपल्याला का दिसत नाही. असं कधी माणसानं विचार केला का? बरं, सांगितलं नाही का आपल्याला दिसत नाही? हा, अहो वेदामध्ये आलेला आहे, शास्त्रामध्ये आलेलं आहे, पुराणामध्ये आलेलं आहे, ग्रंथामध्ये आलेलं आहे. सर्व साधू संतांनाही सांगितलेलं आहे की परमात्मा सर्वत्र आहे. मग सर्वत्र आहे तर आपल्याला का दिसत नाही, आपल्याला का अनुभवाला येत नाही, याचा कधी आपण विचार केला? माणसाने विचार केला पाहिजे. कारण विचार करण्याकरता देवाने आपल्याला बुद्धी दिलेली. दधामी बुद्धी योगंतम, भगवान म्हणतात, बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा आपण उपयोग केला पाहिजे. किंवा आपल्याला देवाचं दर्शन का होत नाही, अशी माणसाला उत्कंठा लागली पाहिजे. त्या गवळणीला याच पद्धतीनं कन्हैयाचं दर्शन का होत नाही, म्हणून त्या सारख्या मात्र कन्हैयाच्या दर्शनाकरता तळमळतात. नाचते कृष्णा पुढे गोपिका, तयाचे दर्शन होईल का, तयाचे दर्शन होईल का. नाचते कृष्णा पुढे गोपिका, कन्हैयाचं दर्शन होईल का? का कन्हैयाचं दर्शन होत नाही? दर्शन होण्याकरता गवळणी नाचू लागले. त्याच्याकरता पाहण्या देवाला, देवाचं दर्शन होण्याकरता आपण काय प्रयत्न करतो? विठाला विठाला म्हणून याचा आपण शोध घेतला पाहिजे. आणि याच देहात आता इथं देखील देवाचं दर्शन होऊ शकतं. लक्षात आलं? इथं आता नगदी देवाचं दर्शन होऊ शकतं, पण तेवढी आपली तयारी असावी. त्या साधक संजीवनी मधलं वाक्य आहे, देव सगळ्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आहे. बरोबर आहे? देव सगळ्या ठिकाणी आहे ना, प्रमाण आहे तर विठ्ठल जळी स्थळी, आता सगळीकडेच आहे ना. तर मग या ठिकाणी आहे, सर्व काळात आहे, तर आताही आहे, आणि सर्वत्र आहे तर इथं पण आहे. मग आता इथं असून ज्ञानोबारांनी वेगळ्या भाषेत म्हटलेलं आहे, जवळी असता जगजीवन, का धांडोळी शिवना
एकाग्र करी मनतेने होईल समाधान रे. जवळी असता जगत जीवन. पुन्हा ज्ञानोबरायचा अभंग आहे. काय ज्ञानोबरायचा 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रुक्मादेव विठ्ठलू जवळा. जवळा म्हणजे गाव नाही, बाजार जवळा. जीवाजी गोचा जवळा विठाला विठाला. बाप रुक्मादेव विठ्ठलू जवळा. जवळा म्हणजे जवळ. देव जवळच आहे. जवळ म्हणजे आपल्यातच आहे. आपल्यातच देव आहे. आणि याच्या पुढे सांगू का, आपल्यातच देव आहे आणि आपणच देव आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात निज देव नेनशी मुळी कोण. निज म्हणजे हा आत्मवाचक शब्द आहे. अरे बाबा तूच देव आहे हे का जाणत नाही, आणि हेच न जाणता व्यर्थ मात्र तो फिरत बसलेला आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. तात्पर्य अर्थ चाललेला आहे की या पद्धतीनं देवाचं दर्शन म्हणजे ज्ञान. त्या गवळणीला देवाचं दर्शन म्हणजे ज्ञान झालेलं आहे, आणि ज्ञान झालेलं असल्यामुळं त्यांना सगळीकडं परमात्मा दिसू लागल्या. सावळाची नयना दिसतसे. त्यावेळेला गवळणीला विचारलं असं, बाई हे तुला कसं कळालं. म्हणजे हे वर्म माझ्या गुरुनं सांगितलं. दुसऱ्या काय करू